तर आणखीन एक राजकीय बातमी, वसंत मोरे आज उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। वसंत मोरे पक्ष प्रवेश करण्यापूर्वी मोठं शक्ती प्रदर्शनही करणार आहेत। मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडेल। गुरुवारी मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर वसंत मोरेंनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय पक्का केल्याचं समजतंय। त्यामुळे वसंत मोरेंना नेमके कोणते आश्वासनं मिळालेली आहेत, कोणती जागा विधानसभेसाठी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात। प्रतीक्षा पारखी आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, काय स्वरूपाची आश्वासनं खरं तर मोरेंना मिळालेली आहेत, या संदर्भात थोडी माहिती द्याल आणि शक्ती प्रदर्शन कशा स्वरूपाचं पाहायला मिळेल? खरं तर मनसे सोडल्यानंतर वंचित बहुजन आघाडी बरोबर वसंत मोरे हे गेले होते। वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभाच्या उमेदवारी मिळाली होती, लोकसभेची उमेदवारी मिळाली होती, परंतु या ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झाला होता आणि आता ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। मोठ्या शक्ती प्रदर्शनाबरोबरच ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत। यावेळी त्यांना विधानसभा ही निवडणुकीसाठी दिलं जाणार आहे। विधानसभेची जी उमेदवारी आहे ती मिळणार आहे असं समजलं जात आहे। सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडी बरोबर आपण गेलेलो, कार्यकर्त्यांना पटलं नाहीये आणि त्याचसाठी आता आपण शिवसेनेबरोबर जात आहोत असं सांगत त्यांनी हा प्रवेश केलेला आहे। आज ते करणार आहेत ज्या प्रकारे प्रवेश वसंत मोरे यांनी सांगितलं आहे की संपूर्ण जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना शिवसेनेबरोबर काम करायला आवडणार आहे। एक ठाकरे सोडले तर दुसऱ्या ठाकऱ्यांबरोबर त्यांना न्याय मिळू शकतो असं देखील त्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेला समोर ठेवून वसंत मोरे यांनी हा पक्ष प्रवेश केलेला आहे। परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील वसंत मोरे हे जिंकतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की आता ज्या प्रकारे त्यांनी हे पक्ष बदललेले आहेत त्याच्यामुळे पुण्याची फिरती पसंत मोरे वसंत अशी देखील त्यांच्यावर टीका होत आहे। त्याच्यामुळे एक मनसे नंतर वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी नंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी जे प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे खरं तर सर्वच पक्षांमधनं त्यांच्यावर टीका होत आहे। मात्र आता शिवसेनेमध्ये त्यांचा किती टिकाव लागतो आणि विधानसभेमध्ये ते खरंच निवडून येत आहेत का, या सगळ्यांकडे लक्ष राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रतीक्षा।